येऊ दे त्यांना, ची चांगली खबर घेते आता. या 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 तुमचीच वाट बघत होते. तुम्हाला काय वाटलं तुमचा हा प्लॅन मला कळणार नाही? काय बोलतेस तू मम्मा, काय झालं? ओ अच्छा, म्हणजे हे सगळं तू मलाच विचारतेस? मूर्ख मुली, काय केलंस तू? हे काय केलं? आम्ही तर मंदिरात गेलो होतो. हागे प्रसाद, तुला माहिती मम्मा, आम्ही मंदिरामध्ये जाऊन ते बाप्पाचं काय घेतात ते गॅरी एवढंच आहे. प्रायश्चित्त. हा प्रायश्चित्त घेतलं. प्रायश्चित्त माय फूट. हे बघ गॅरी, हे तुझ्यामुळे होत आहे. हे सगळं तू शिकवलंस ना? हा तू शिकवलंस ना तिला? मम्मा, माझ्या गॅरीला काही बोलायचं नाही. अच्छा, तुझा गॅरी, तुझ्या गॅरीला काही बोलायचं नाही. आणि तुझी मम्मा विसरलीस तिला? एक नंबरची सेल्फिश आहेस तू. तुझ्या मूर्खपणामुळे तू पॅरट उडाला. तू सोडलंस पोपटला. मी? मग काय मी? अगं मी तुला चांगलं ओळखते ग. तो काय असाच उडून गेला? पंख फुटले त्याला? हा की जादूने उडवलंस त्याला? तू त्याला सोडलंयस. काहीतरी जाऊन भेटली असशील, काहीतरी सांगितलं आणि सोडून दिलंस त्याला. मम्मा तुला कसं कळलं? ह्या म्हणजे हे खरं आहे तर. अगं मला डाऊट होताच तुमच्या दोघांवर, म्हणून मी तिथे भेटायला गेले त्याला आणि बघितलं तर तो नाहीच आहे तिकडे. तेव्हाच कळलं तुम्हीच हे सगळं केलं असणार. मला कळत कसं नाही? आता तो पोलिसांकडे जाईल. इडियट आहेस का तू? काय झालं? सारखं मला इडियट म्हणू नकोस, कळलं ना मम्मा? तुझ्या बोलण्यात येऊन ना मी खूप चुकीच्या गोष्टी केल्या, पण आता मी तसं करणार नाही. अच्छा, मग काय या भिकाऱ्यासोबत आयुष्य काढणार आहेस? प्लीज माझ्या गॅरीला भिकारी म्हणू नकोस. अगं तुला माहिती का पॅरेटला किती आनंद झाला त्याला सोडल्यावर. आम्ही इनफॅक्ट तो आपल्याला नंतर मदत पण करणार आहे. तू काय आपली मदत करणार? हा काय बरं वाटलंय त्याला? काय बोलतेस तू? अगं तो गावावरनं माणसं घेऊन येईल आपल्याला मारायला. कळतंय का तुला? हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तुझ्या बोलण्यात येऊन वाटेल ते करायला लागली आहे माझी शनू. तू ना बस झाला हा ड्रामा, बस. ड्रामा? अगं आता ह्याच्या पुढे जो होईल ना तो मोठा ड्रामा असेल. आता पॅरेट पोलिसांना घेऊन येईल. ते 10 करोड सापडतील. मग मला इकडनं पळून जायला हवं मला. मामा, हा तुझा फायनल डिसिजन आहे राधिका? हो, हा माझा डिसिजन फायनल आहे. अथर्वला हे लग्न कधीही मान्य होणार नाही, त्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत. अगं तो लहान आहे, आपण त्याला समजावूया ना. नानीजी, म्हणजे त्याचं काही ऐकायचंच नाही का? मी जर हे लग्न केलं तर हे मी माझ्या स्वार्थासाठी केलेलं लग्न असेल. मग नाही मुळीच नाही राधिका. अगं पण तो नाही म्हणाला म्हणजे काय सगळं जग संपलं असं तर होत नाही ना. हो, मला काय वाटतं राधिका, आपण अथर्वला समजावण्याचा प्रयत्न करूया ना. आणि जर समजा त्यांनी नाही ऐकलं तर काय करायचं? हे बाप, अथर्वला हे लग्न मान्य नाहीये ना, तर मी नाही करणार. अगं हे असं कसं होईल? राधिका, असा हट्ट शोभते का बा? राधिका, हा हट्ट सोड आणि लग्नाच्या तयारीला लाग. हे बघ, आमच्या लग्नाच्या वेळी सुद्धा हे असंच झालं असतं नेहाच्या बाबतीत, जर सुबोधनी तिला समजावलं नसतं. अथर्व लहान आहे, 2-4 दिवस हट्ट करेल, पण विसरेल नंतर सगळं. आणि नाही विसरला तर? आणि उद्या त्याला जर असं वाटलं की त्याला हे पटत नसताना मी हे सगळं मुद्दाम केलंय, तर तो काय विचार करेल माझा? आई म्हणून ही हार असेल माझ्यासाठी. मला सांग राधिका, तू एवढ्या टोकाचा का विचार करतेस? नानाजी, तुम्हीच म्हणता ना, कोणत्याही गोष्टीचा चहूबाजूंनी विचार केला पाहिजे. मग या बाबतीतच का नाही विचार करायचा? आणि मी जर लग्न केलं ना तर त्याच्या मनावरती परिणाम होईल. मगापासून मी तुला हेच सांगतोय, आपण सगळेजण मिळून समजूत काढू, त्याची बोलू. हो ना. अगं आम्ही सगळे आमच्या परीने समजावू त्याला. राधिका ऐक, ऐक. अथर्व घटकेत असा वागते तर घटकेत तसा वागते म्हणून का तू त्या मताप्रमाणे निर्णय घेशील का? त्यासमोर तू अशी अथबल होशील का? नको ना असा विचार करू बाई. कर सौमित्र सोबत लग्न. हो राधिका, मला पण वाटतं हे लग्न व्हायलाच हवं. एकदा शांतपणे बोल त्याच्याशी. हे बघ राधिका, कसं आहे, नुकताच त्याला गुरुनाथ भेटून गेलाय आणि त्यानं त्याच्या मनात काही भरवलंय, त्यामुळे तो कदाचित असा वागत असेल.
हे बघ, सध्या तरी आपण अथर्वकडे लक्ष देऊया, त्याला समजवूया आपण. आणि तो जरी लहान असला तरी तुझे संस्कार आहेत त्याच्यावर, तो समजणार नाही का? मला असं वाटतं राधिका की तू एकदा त्याच्याशी बोलावंस. तुम्ही प्लीज प्लीज कोणी मला फोर्स करू नका. मी नाही करू शकत हे लग्न. काय आहे राधिका, अथर्वला बाबा मिळावेत म्हणून तू लग्नाचा निर्णय घेतला होतास ना? आणि प्रश्न फक्त अथर्वच्या भविष्याचा नाहीये, तुझ्याही आहे. तुम्ही प्लीज प्लीज आता या विषयावरची चर्चा थांबवा. मी वाटल्यास अथर्वला घेऊन एकटी राहीन, पण त्याच्यावरती हे लग्न लादणार नाही. प्लीज. सनाया, आता ठीक आहे ना, आता त्यांना राग आलाय, थोडे शांत झाले ना की त्यांना त्यांची चूक बरोबर कळेल. आणि कुठे 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 मला जाऊ दे. मला जायचंय, मला नाही राहायचंय इथे. मम्मा, तू कुठे चाललीयस? तुला काय करायचंय? मी कुठे जाते, काय करते ते तू ह्याच्या बरोबर मिळून जे काय प्लॅन केलेस मला सांगितले का? मग आता यापुढे मला विचारायचं नाही मी कुठे जाते, कुठे राहणार आहे, काय करणार आहे. मी तुला सांगणार नाही. ओके? एक मिनिट. तू ही बॅग ठेव. बॅगेला हात नाही लावायचा. ओके फाईन, रिलॅक्स. कोणी बॅगेला हात लावत नाही, पण तू कुठे चाललीयस? हे तू ठरवायचं नाहीये, मी ठरवणार आहे. आणि हे बघ शनू, मी तुला शेवटचं सांगते, माझी वाट अडवू नको, मी जाणार आहे. अगं असं का वागतेस तू? कारण तुझ्या वागण्याची मी मला शिक्षा करून घेते. मला जाऊ दे. अगं किती इशू करतेस यार मम्मा. बऱ्याच वर्षापूर्वी तुझ्यासारखा इश्यू झाला ना, त्याचा आता मला इश्यू होतोय. मला जाऊ दे. मम्मा यार, गॅरीने मला जे काय सांगितलं ना ते सगळं बरोबर. ओके, अजिबात चुकीचं नाही. अगं आम्ही तर जाऊन तिकडे प्रायश्चित्त पण घेऊन आलोय. व्हॉट? प्रायश्चित्त? हा, व्हॉटएव्हर. कसलं काय पापडी, कसलं काय. या गॅरीमुळे हे सगळं बोलतेस ना. बघूया बघूया हा कसा तुला पोचतोय. व्हॉट इज पोचतोय? पोचेल म्हणजे शनू बेबी, हा तुझ्यावरचा खर्च जो आहे ना, तुझं शॉपिंग, तुझं ब्युटी पार्लर, ते हा कसा देतोय ना, तेच मला बघायचंय. अरे हा ह्याच्यासारखा भिगाडा माणूस ना फक्त अक्कल शिकवू शकतो, बाकी काही नाही. अरे ह्याच्याकडे नाहीये दिडकी. अँड नाउ डोंट आस्क मी व्हॉट इज दिडकी. ह्याच्याकडे एक नवा पैसा नाहीये. हा काय तुझे लाड पुरवणार. हा फक्त तुला अक्कल शिकवू शकतो, अक्कल. आणि तुला मध्ये घेऊन फक्त माझ्यावर वार करू शकतो. आणि मिस्टर गुरुनाथ सुभेदार, हे तुमचे जे सगळे खेळ चालले आहेत ना, तुम्हाला असं वाटत असेल मला कळत नाही, मला सगळं कळतं. कारण सुलक्षणा सबनीस म्हणतात मला. कळलं? चल मला जाऊ दे, चल. ठीक आहे, तुला जायचंय ना तू जा, पण ही बॅग तू घेऊन जाऊ शकत नाही. बॅग मी नेणार नाही. मी नेणार. मम्मा बॅग घेऊन जा. एक मिनिट. हात काढ. बॅग इथेच राहणार. अच्छा, हे ठरवणारा तू कोण? हे ठरवणारा मी कुणी नसलो ना तरी हे पैसे ज्याचे त्यालाच देणार, त्या पोपटरावला. येस. हे बघ, असं काय करायचं नाही. मला जाऊ दे, चल. एक मिनिट. ही बॅग इथेच राहणार, कळलं ना? तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. मी जाणार. पोलिसांना फोन करतो मी. मग जा तुम्ही. ते फोन दे. नाही मी करतो ना फोन. हे बघ हा मला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. बघ हा मला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो. उद्या तुला ब्लॅकमेल करणार आणि खड्ड्यात पाडेल बघ तो. नो मम्मा, उलट गॅरी जे सांगतोय ते बरोबर आहे. ऐका. अच्छा, गॅरीचं ऐकून हे सगळं तू बोलतेस ना? ठीक आहे, ज्या गॅरीसाठी तू इतकं सगळं करतेस ना, बघूया ह्याच्यात किती धमक आहे. आणि तू ह्या पुढे तुझी मम्मा तुझ्यासाठी मेली, कळलं? मला फोनही करायचा नाही. नाही, मला नाही कळत काय झालंय. सौमित्र, सॉरी, पण मी हे लग्न नाही करू शकत. माझ्या हे लक्षात यायला पाहिजे होतं राधा. मी सगळं लादतोय तुझ्यावर, मी माझी मतं लादतोय. आपण लग्न करूया हा निर्णय सुद्धा मी लादलाय. तुझ्या मनात असं काही नाहीच आहे बहुतेक. तू असा का विचार करतोयस? हो, कारण हो म्हणताना तू खूप वेळ घेतलास राधा, पण आता नाही म्हणताना क्षणभर सुद्धा विचार करत नाहीस तू. तू केलास माझा विचार एकदा तरी? मी का केला नसेल? मी सगळ्यांचा, सर्व बाजूंनी विचार केलाय आणि सगळ्यांच्या भल्यासाठीच मी हा निर्णय घेतला. मी अथर्वचा विचार केला,
म्हणून तुला हे सांगते की मला तुझ्याशी लग्न नाही करता येणार. राधा, अथर्वचा विचार करू नकोस असं का म्हणणं असेल माझं? पण या सगळ्यात मी सुद्धा येतो ना आता. हे सगळं आपण एकदा सौमित्रशी डिस्कस करावं असं का नाही वाटलं तुला? असं झालं असतं तरी काय झालं असतं? तो तुला स्वीकारायला तयार नाहीये सौमित्र. नाही, तो तयार होणारही नाहीये इतक्या, हे मलाही माहिती. पण राधा, तुला असं नाही वाटलं की या सगळ्यावर माझ्याकडे एखादा वेगळा उपाय असू शकतो? काय उपाय? उपाय नाहीये. काही उपाय नाहीये असं ठरवून टाकलंयस तू. म्हणजे स्वतः काही उपाय करायचा नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचा नाही. राधा, अशा एखाद्या गोष्टीसाठी दार बंद करून टाकलेस तर काही सुचणारच नाहीये. म्हणजे गिव्हअप करून टाकायचं का आपण? हे बघ, मला आता इतकंच कळतंय की मी अथर्वच्या मनाचा विचार केला पाहिजे, बाकी काही नाही. मी काय करू, काय सांगू अथर्वला? मला सौमित्राशी लग्न करायचंय, मी तुझा विचार करणार नाही असं सांगू? मला नाही जमणार नाही. अथर्वचं मन समजून घ्यायचं नाही असं का म्हणणं असेल माझं? आणि हे असं वाग असं मी का सांगेन तुला? अथर्व स्वतःहून आपल्या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत प्रयत्न नको का करायला? त्याला कन्व्हिन्स नको करायला राधा? आणि तुला काय वाटतं ग, तुझ्याकडे एखादं सोल्युशन नाही म्हणजे जगात काहीच घडणार नाहीये? हे काय बोलतोयस तू? हो, कारण तू एकदाही मला विचारलेलं नाहीस की सौमित्र तुझ्याकडे काही मार्ग आहे का, आपण काय करू शकतो यावर? की हे सगळं डिस्कस करण्याचे योग्यच समजत नाहीस तुम्हाला, की माझ्यावर विश्वास नाही की मी अथर्वला कन्व्हिन्स करू शकेन. काय कन्व्हिन्स करायचंय सौमित्र? मी अथर्वचा विचार करूनच तुला होकार दिला होता. आता माझ्या लक्षात येतंय की हे एवढं सोपं नाहीये. तू मला का दोष देतोयस? आता तू परत तेच तेच बोलतेस. ही सगळी तुझ्या एकटीची जबाबदारी आहे असं का वाटतंय तुला? मी आहे ना तुझ्या बरोबर. मला ठरवू दे ना काय करायचंय. मला एकदा प्रयत्न तर करू दे. बरं, चल चल, लग्न वगैरे आपण बाजूला ठेवूया. या सगळ्याचा अथर्वच्या मनावर काय परिणाम होईल हे कळत नाहीये मला. एवढी पण अक्कल नाहीये का मला? एकदा बोलू तर दे मला त्याच्याशी. काय बोलणार आहेस तू? काय सांगणार आहेस? काय समजवणार आहेस? ते मी ठरवतो. पण आता एक स्पष्ट सांगतो की या वेळेला जरा दूर राहतो. मला माझ्या पद्धतीने समजावू दे त्याला. ओके? अथर्वला काय सांगायचं, काय समजवायचं हे मी बघतो. पण एक संधी दे प्लीज. शनाया, तू का वागलीस असं? गॅरी, मम्माला पैशांसमोर दुसरं काही दिसत नाही. तुला कशी वागवत होती ती, किती टॉन्ट्स मारत होती, तू का सहन करत होतास? मला नाही झालं टॉलरेट. आता झालं, गेलं, ती गेली ती गेली, बरं झालं. तसं नाही, पण तू असं वागायला नको होतं शनाया. गॅरी, तू काय बोलतोयस? तिला काय समजवायचं होतं? हे बघ, मी आय नो माय मम्मा व्हेरी वेल. ओके, तिचे जे डिसिजन असतात ना ठरलेले, ती तशीच वागते. तिने तुझ्याबद्दलही जो डिसिजन घेतला होता ना, ती तशीच वागणार होती. त्याच्यात काही चेंज नव्हता. पण तरी मला असं वाटतं की तू एकदा समजावलं असतंस ना त्यांना, तर त्यांनी ऐकलं असतं ना. शनाया, भांडायचं काय? गॅरी यार, तू काय सेंट आहेस का? मी काही सेंट बिंट नाहीये शनाया. मी खूप विचार करून प्रॅक्टिकली बोलतोय. तू उगा सिंपती दाखवू नकोस हा मम्माला. तुला वाटते तितकी साधी नाहीये ती. हे बघ, मम्माच्या मनातले जे प्लॅन्स होते ते वेगळेच होते. तिने ना धड तुला इथे छान राहू दिलं असतं ना मला. पण तरी असा वाद घालायचा का शनाया? हा, ते किती हर्ट झाले असतील. शेवटी तुझीच मम्मा आहे ना. मला असं वाटतं की तू त्यांची माफी मागावीस. माफी मागावी? कशासाठी? गॅरी, आपलं लग्न झालेलं होतं ना, तरी पण ती दुसऱ्या बरोबर माझं लग्न लावत होती. हेच 10 करोड साठी ती पॅरेट बरोबर माझं लग्न लावत होती. तू आला होतास ना. आणि मला नाही करायचंय दुसऱ्या कोणाशी लग्न. आय लव्ह यू. मला तुझ्या बरोबर राहायचंय. शनाया, पण मी तुझी जबाबदारी घेण्याच्या लायकीचा नाहीये. गॅरी, इकडे बघ. पण आय ट्रस्ट यू. आणि मला राहायचंय तुझ्या बरोबर आधी सारखं. तुला आठवतंय आपण किती मजा करायचो? वीकेंड्स ना हॉलिडेज साठी बाहेर जायचो, हॉटेलिंग करायचो, शॉपिंग करायचंय मी केवढं तरी. दॅट वाज सो एक्साइटिंग. तुला आठवतंय गुड फॉर नथिंग गेल्यावर आपण त्या घरात किती मजा केली ती? पण ते दिवस गेलेत. आता तसं परत नाही होऊ शकत. त्यावेळेला माझ्याकडे नोकरी होती, घर होतं आणि पगारही यायचा महिन्याच्या महिन्याला. पण ते आता शक्य नाहीये. पण होईल ना. आपण दोघं करू ते पहिल्यासारखं. आणि तू इतका टॅलेंटेड आहेस, तुला नक्की मस्त जॉब मिळेल. मी तर म्हणते 6 फिगर सॅलरी पण मिळेल. नाही, असं काही होणार नाहीये. तो आधीचा गुरुनाथ होता आणि आता तो नाही राहिलेला. संपलाय तो. गॅरी,
ए अरे किती चिडतोस? ये चल, मी न्यायला आलो तुला. ये बरं, चिडू नकोस. ये. अरे हो 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 हो, चिडू नको. बरं मला सांग, नेहा कुठे आहे? माहित नाही? मग तू कसं काय मागे राहिला इकडे? तुला नाही बोलायचं माझ्याशी? पण मला बोलायचंय तुझ्याशी. मी बोलू? अरे तू केवढा चिडतोस? हा, आईवर गेलायस का? अरे हो हो, ठीक आहे. चिडू नको. कशाला चिडतोयस एवढा? मी नाहीच आहे तुझा बाबा. म्हणजे मी तुझा बाबा नाहीच आहे. लोक उगाच चिडवतात तुला. कारण तू चिडतोस म्हणून. जो माणूस चिडतो त्याला चिडवणारच ना. मी तुझा बाबा नाहीये, मी फ्रेंड आहे की नाही? पण फ्रेंड आहे ना. का तो मिला बीर भाई हार्ड आहे भाई. आपण दोन हार्ड आहे की नाही? फ्रेंड आहे ना. हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय माहितीये का मी? नको आहे? बरं ठीक आहे. हे बघ, तुझ्यासाठी अजून काय काय आणलंय मी. हे बघ काय काय मस्त. हा म्हणजे नाही, तुझ्यासाठी नाही. सरप्राईज आहे, सांगतो तुला. चल आता गाडीत तर बस. फ्रेंड आहे ना आपण. चल बस 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 गाडीत बस बस. May I come in, ma'am? हा ये. मॅम, हा मेन्यू डिझाईन केलाय म्हणजे इन्स्पेक्शनसाठी जे ऑफिसर येतील त्यांना मसाले टेस्टिंगसाठी देता येतील. हा ठीक आहे जेनी. वहिनी, काय झालं? त्या माणसाचा परत कॉल आला होता का? नाही आनंद भाऊजी. मग कसला विचारत आहात तुम्ही? सौमित्र अथर्वला भेटायला गेलाय. हो. अरे वा, म्हणजे हे कमाल आहे. म्हणजे आता त्या दोघांमध्ये पॅचअप होईल. आणि जर नाही झालं तर? आपल्याला असा विचार का करायचं? मॅम, आय एम शुअर सौमित्र अथर्वला खूप छान हँडल करेल. अरे तो माझ्यासारखा माणसाला रोज हँडल करतो. अथर्व क्या चीज है? ऐसे चुटकी बजाते सब कुछ हँडल कर देगा वो. तसं झालं ना तर खरंच खूप बरं आहे. पण नाही झालं तर असं पण-वणचा विचार करायचाच नाही. येस मॅम. मॅम, बी पॉझिटिव्ह ना. हा, असा कसा विचार करू मी? सध्या माझ्या बाबतीत जे काही घडतंय ना ते इतकं भयंकर आहे ना. असं प्रत्येक वेळेला वाटतं की आता सगळं छान होणार, चांगलं होणार. ते मृगशाळासारखं झालंय. आपल्याला असं दिसत असतं, काहीतरी लकाकतंय असं वाटतं. त्याच्या जवळ गेलं की कळतं की हा सगळा भास आहे. तसं झालंय. वहिनी, नका इतका स्ट्रेस घेऊ. सगळं छान होणार आहे आता. एक्झॅक्टली. आता तुम्हीच सांगा आनंद भाऊजी. अथर्व काही ऐकूनच घेत नाहीये. सौमित्र काय सांगणार त्याला? काय समजवणार? तो काय असं जादूगार आहे अथर्वचं मन असं झटकन बदलायला? आणि केलं तर? मला हेच वाटतं. वहिनी, तो सम्या आपला 100 फ्रेंड्स सौमित्र. अरे मला खात्री आहे सगळं बदलू शकतो तो. तो खरंच जादूगर आहे. बघा तुम्ही.